खरं तर या अशोक खरात प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त आरोपांची राळ उडवून दिलेली होती ते म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी. त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातचं हे जे सगळं प्रकरण आहे ते महाराष्ट्रातील सर्वात मोठं सेक्स रॅकेट असून यामध्ये रुपाली चाकणकरांचा भोंदूला पाठिंबा होता असा गंभीर आरोप केला. तसंच या प्रकरणात रुपाली चाकणकर आरोपी असून तातडीनं त्यांना अटक करावी अशी मागणी ठोंबरेंनी केली. राज्य महिला आयोग चाकणकरांच्या कार्यकाळात हा भोंदू बाबा चालवत होता. ही तुम्ही नीट बघा एक एक घटना. मला काय कोण कुठला भानामती किंवा भूत किंवा पिशाच येऊन कानात सांगत नाही. ह्या घटना बघा. तुम्ही वर्षापूर्वी त्याच्या विरोधातली तक्रार, पत्रकारांनी केलेला भांडाफोड तुम्ही का दाबला? कारण का त्या सूत्रधार होत्या. त्यांनी भोंदू बाबाला सांगितलेलं होतं तू काही कर, मी पदावर बसलेली आहे, माझ्या सगळे मंत्रिमंडळातली लोक मी तुझ्यापर्यंत आणून दिलेली आहेत. तुझ्या त्या मदतीने त्याचा मनोबल वाढत गेलं आणि तो अत्याचार करत गेला. महाराष्ट्रातील खूप मोठं सेक्स स्कॅन्डल आहे आणि याला काय एवढं मोठा विषय प्राप्त झालाय तर राज्य महिला आयोगाच्या संविधान पदावर असलेल्या अध्यक्षा त्या आरोपीच्या सोबत संगत मताने हे करत होत्या. त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक करणे गरजेचं आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली ठोंबरेंनी केवळ रुपाली चाकणकरच नाही तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर देखील आरोप केलेला आहे. तृप्ती देसाई यांच्याकडे खरं तर या प्रकरणातले आक्षेपार्ह व्हिडिओ हे आधीपासूनच होते. मात्र देसाई यांची तक्रार न करता खरात यांच्या पत्नी आणि रुपाली चाकणकरांची तडजोड केल्याचा दावा त्यांनी केलाय. तर रुपाली ठोंबरेंनी केलेल्या आरोपांवर तृप्ती देसाई यांनी पलटवार केला. 2 जी मुलं आहेत ती खराताला ब्लॅकमेल करत होती. ती पुण्यात आली, सामाजिक कार्यकर्ते भगिनीला आमच्या भेटली. त्या भगिनीला ते सगळे व्हिडिओ दाखवले. त्या भगिनींनी सुद्धा न्याय द्यायचं सोडून जे गुरुमाऊली म्हणतात त्यांना भेटल्या आणि तिथेही ती तडजोड करण्यात आली. त्याचेही तपासाचे जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहे हे पोलिसांना मिळालेलं आहे. 2 दिवसात तुम्हाला नाव जाहीर करणार ना. तुम्ही आता का नाही सांगा? 2 दिवसात नाव जाहीर करणार पुराव्यानिशी. कुठलीही माहिती न घेता ज्या लोकांनी अशा आरोप केलेले आहेत मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की यामध्ये या अशोक खरातचा एन्काउंटर होणार आहे ही बातमी पण कदाचित तुम्हाला मिळाली नाही म्हणून तुमच्या पोटात दुखतंय. ज्या राजकीय महिलांकडे हे पेनड्राईव्ह आले नाहीत, माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीवर विश्वास ठेवून हे लोक माझ्यापर्यंत पोचले आणि माझ्या माध्यमातून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवले गेले आणि हे प्रकरण महाराष्ट्रात बाहेर आले. हे कदाचित काही लोकांना बघवत नसेल म्हणून माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केले जातात. आणि रुपाली चाकणकरांबरोबर तडजोड वगैरे म्हणजे ही हास्यास्पद गोष्ट आहे. रुपाली चाकणकर त्या पदावर राहिल्या नाही पाहिजेत किंवा त्यांच्या ज्या चुका आहेत त्या वेळोवेळी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे एका चळवळीतल्या कार्यकर्तीला जे आहे ते बदनाम करण्यासारखं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.